सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 357 मतदान केंद्रावरून 3,56,027 मतदारांचे होणार मतदान। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 11 नवीन मतदान केंद्रासह एकूण 357 मतदान केंद्रावरून 3,56,027 मतदान करणार असून यासाठी प्रशासनाकडून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह 4,324 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले आणि अतिरिक्त सहाय्यक निर्णय अधिकारी किरण जमदाडे यांनी तालुका प्रशासनाकडून आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिले। तसेच महिलांसाठी गुलाबी मतदान केंद्रासह यूथ आणि दिव्यांग मतदान केंद्राचेही यंदा प्रयोग करण्यात आला आहे। तर दिव्यांग वयस्कर मतदारांकडून घरातून मतदान करून घेण्यात आलं असून 244 सैनिक मतदारांचे प्रॉक्सी मतदान होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्यासह अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण जमदाडे, महसूल नायब तहसीलदार गायकवाड, निवासी नायब तहसीलदार आर.बी. भंडारे आणि निवडणूक नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांच्यासह अन्य उपस्थित होते। 42 सोलापूर अनुसूचित जाती लोकसभा मतदारसंघांतर्गत 251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। त्या अनुषंगाने मतदारसंघातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की आपण आपला मतदानाचा हक्क मतदान केंद्रावर मतदान करावे आणि जास्तीत जास्त मतदान करण्याबाबत आम्ही प्रशासनाला आवाहन करतो। मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी आम्ही ग्रुपवर मतदान केंद्र आहेत आपले, त्या मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, त्या ठिकाणी मंडप व्यवस्था केलेली आहे। जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, जेणेकरून मतदारांनी त्या ठिकाणी केंद्रावर येऊन मतदान करावं आणि जास्तीत जास्त मतदान वाढून मतदानात लोकशाही जो निवडणूक आहे त्यामध्ये त्यांचा आकार लागेल असा मी आवाहन करतो। सदर दिवशी 251 विधानसभा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये 346 मतदान केंद्र आणि प्लस 11 औद्योगिक पोलीस स्टेशन आहेत, असे 357 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। त्यामध्ये 2 महिला कर्मचारी बूथ मॅनेजमेंट करणार आहेत आणि काही मतदान केंद्रावर फक्त दिव्यांग कर्मचारी करणार आहेत, मतदान कर्तव्य निभावणार आहेत आणि काही 2 मतदान केंद्रावर युवा मतदान अधिकारी हे काम करणार आहेत। त्या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांनी मतदान करण्याचा हक्क बजावा